कोयना वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने आता कोयना धरणातून विसर्ग वाढवलाय। आज सायंकाळी धरणाच्या मुख्य दरवाजातून 10,000 क्युसेक आणि विद्युत पायथ्यागृहातून 1,000 असा एकूण 11,000 क्युसेक विसर्ग सुरू केलाय। वारणा धरण क्षेत्रात ही पावसाची अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणातून विसर्ग वाढवून 10,400 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलाय। कोयना आणि वारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पावसाची संततधार सुरूच असल्याने कृष्णा वारणा नद्यांच्या पाणी पातळी वाढत असून सांगली आयर्विन पूल येथे कृष्णेची पाणी पातळी 33 फुटांवर गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे। वारणा नदीकाठची हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेलेत। वारणा धरण क्षेत्रातील शिराळा वाळवा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच आहे। मिरज, तासगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धरणाचे 2 वक्राकार दरवाजे 1 मीटरने तर 2 दरवाजे 0.75 मीटरने उघडलेत। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिराळ्यातील शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटलाय। नदीकाठावरील शेकडो एकर पिके स्मशानभूमी पाण्याखाली गेले आहेत। कृष्णा नदीवरील बहे तालुका वाळवा येथील रामलिंग बेटाला पाण्याचा विळखा पडला असून बेटावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झालाय। कृष्णा नदीची दिवसभरात 3 फुटांनी पाणी पातळी वाढली असून सांगली आयर्विन येथे 31 फुटांवर पाणी पातळी गेले। त्यामुळे सांगली मिरज शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलाय। सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे। गेल्या 24 तासात आमनापूर येथे पाणी पातळीत सुमारे 3 फुटांची वाढ झाली आहे। आमनापूर अंकलखोप पुलावरील वाहतूक तालुका प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव बंद केली आहे। पलूस आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे। नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सहकार्याचं आवाहन करण्यात येते। तर सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी आता 33 फुटांवर पोहोचली आहे। पलूस तालुक्यातील आमनापूर ते अंकलखोपमध्ये असणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलाजवळ पाणी आल्याने सदर मार्ग जाणारी एसटी वाहतूक बंद केली आहे। दरम्यान सांगलीत नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे पावसाने अंत्यसंस्कार सुद्धा रोखल्याचं चित्र आहे। नदीकाठच्या या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार बंद करत पर्यायी मार्ग म्हणून कुपवाड भागातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगली महापालिका प्रशासनाने माहिती दिली आहे।